हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित नवीन अभ्यासक्रमानुसार प्रकरण 4 आकृतीबंध या प्रकरणातील सराव संच 4.1 आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 4.1 सोडवण्या अगोदर काही महत्त्वाचे कन्सेप्ट, काही महत्त्वाचे घटक अभ्यासून घेऊया आणि त्यानंतर आपण सराव संच 4.1 सोडवूया. उजळणी खालील सारणी पूर्ण करा. काय सांगितले? समसंख्या. कोणत्या संख्या आहेत? समसंख्या. आपल्याला माहीत आहेत समसंख्या कोणत्या? 2च्या पटीतील, 2च्या पाड्यात येणाऱ्या संख्या म्हणजे 2, 4, 6, 2, 4, 6, 8, 10, 12 आणि या प्रकारे आपण अनंत संख्या लिहू शकतो. त्यानंतर विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15 आणि एक संख्या सोडून आपण अशा अनेक संख्या लिहू शकतो. मूळ संख्या. मित्रांनो, मूळ संख्या माहीत आहे, ज्या संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत अशा संख्या त्या फक्त त्याच संख्येच्या पाड्यामध्ये येतात. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि अशा अनेक संख्या आपण लिहू शकतो. संयुक्त संख्या 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15 अशा अनेक संयुक्त संख्या आपण लिहू शकतो. संयुक्त संख्या यांचे सहगुणक 1पेक्षा जास्त असतात. त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. आता या ठिकाणी काय आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. जोडमूळ संख्या म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे, समजून घ्यायचे. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजेच काय? 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या. ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे. आता या ठिकाणी बघा 3 आणि 5 यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणजे 3 आणि 5 या जोडमूळ संख्या आहेत. तसेच 5 आणि 7 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 5 आणि 7 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. कळले तुम्हाला? आता 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. किती आहेत जोडमूळ संख्यांच्या जोड्या? तर 8 आहेत. तर समूळ संख्या म्हणजे काय? तर समूळ, जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या फरक आहे. जोडमूळ संख्या ह्या मूळ संख्याच असतात, परंतु समूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो, त्या 2 संख्यांची तुलना केली असता त्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. समजलंय? आता सराव संच आपण 4.1 सोडवूया. रिकाम्या जागा भरा. काय दिलंय? पहिली डॅश ही संख्या मूळही नाही, संयुक्त नाही. उत्तर येईल 1. 1 ही संख्या मूळही नाही, संयुक्तही नाही. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. एकमेव सममूळ संख्या ती सुद्धा आहे 2. सर्वात लहान विषम मूळ संख्या ती कुठली आहे? 3. उत्तर कळले? आता त्यातला दुसरा प्रश्न. 1 ते 50 संख्यांच्या दरम्यानच्या समूळ संख्यांच्या 5 जोड्या आपण अनेक जोड्या लिहू शकतो. 5 जोड्या काय? अनेक जोड्या लिहू शकतो. पुन्हा समूळ संख्या म्हणजेच काय बघून घेऊया पुन्हा एकदा. ज्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्या समूळ संख्या असतात. समूळ संख्या म्हणजे काय पाहिलं आहे आपण. तर जोड्या लावूया. पहिले जोडी कुठली आहे? समूळ संख्या जोडी. तर
तीन 4 3 आणि 4 यांचा 4 5 5 6 6 7 झाले का 5 4 आणि 7 8 अशा अनेक संख्या आपल्याला लिहिता येतील. याच संख्या लिहिल्या पाहिजे असं आहे का तर नाही. या संख्येच्या जोड्या लिहिल्या पाहिजे असं आहे का तर नाही. अनेक जोड्या आपण लिहू शकतो. ओके 3 10 व 3 आणि 10 यांचं एकही फक्त एकच संख्या सामायिक आहे 3 आणि 10मध्ये. ओके कारण 3 आणि 10 कोणत्या एकाच टेबलमध्ये येतात का एकाच पाड्यामध्ये येतात का नाही. मग 3 आणि 10 सुद्धा समूळ संख्या आहे. उत्तर कळले. ओके नेक्स्ट. त्यानंतर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं अनेक जोड्या तुम्ही लिहू शकता त्यामुळे प्रत्येकाच्या 5 जोड्या वेगवेगळ्या येऊ शकतात. आता तिसरा प्रश्न. मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. पहिली संख्या कुठली आहे. आता 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर 2 नंतर कुठली संख्या येते 3 5 7 11 त्यानंतर 19 21 29 31 37 39 येणार नाही तर 39 13च्या पाड्यामध्ये येतात. ओके म्हणजे 39 नाही 41 आणि 43 या 1 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत. आता जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या या मूळ संख्याच असतात आणि त्यातला फरक किती असतो 2. त्या संख्यांना जोडमूळ संख्या असतात म्हणतात. संख्या कशा असतात मूळ संख्या असतात आणि फरक 2 म्हणजे पहिली संख्या ही एक जोडी बरोबर आहे. कारण यामध्ये फरक काय विचारत सकारण द्या. यामध्ये फरक किती आहे 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत आणि त्यामध्ये फरक 2 आहे. 7 आणि 9 येईल का 9 ही मूळ संख्या नाही म्हणजे ही जोडमूळ संख्या जोडमूळ नाही. 11 आणि 13 ही जोडमूळ संख्या आहे कारण 11 आणि 13 मूळ संख्या आहेत आणि फरक 2 आहे. ही सुद्धा येणार नाही फरक 2 येतच नाही. 21 आणि 29 आणि 31 ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. हे नाही म्हणजे किती आहे पहिली 3रं आणि 5रं ह्या जोडमूळ संख्या आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.